महबूब म्हणजे काय महाराष्ट्राचा किंगच आहे, बिंदूर क्षेत्राला जो बादशाहच आहे. तीन प्याऱ्याला स्वागत आहे पण आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती. तर बैल घेऊन आलोय पत्री मारायला बारूदला, तुम्ही बघू शकता. बिंदूरचा बादशाह महबूब आणि मेहरबान त्यांचा गोटा. काय कसलं काम चाललंय इकडं? काय गार्डन साफ करायला लागलं काम आहे येऊन गेलं काय काहीतरी काना शेटचं काम आहे बरोबर आलं सर ना मला भाऊ मग कशी आहे बाबा त्याला फोन करणार. काला शेटला ना काम झालं ना तर जास्त टेम्परेचर आलं डोक्यावर थंड पाणी वाटायला लागले. माणसं बनवता सकाळी 8 बजे दोन बाय पटाके लपालप.
तुम्ही बघू शकता आपल्या समोर हिंदकेसरी माणिकराव बैलाचे मालक समीर भैया इस्लामपूरकर फेमस पत्रीवाले आहेत. समीर भैया काल मेहरबानची शर्यत झाली त्या शर्यतीबद्दल काय बोलू शकतो? शर्यत मेहरबानची या सीझनची पहिली शर्यत होती मुंबईमध्ये आणि मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यात नारायण शेठ दामशे कोटिंबा कर्जत ते पण आपले मित्रच आहेत. त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि आपल्याला देवेश परके नांदगावने बैल उतरला होता लखन म्हणून. तुम्ही पण कालच आले म्हणजे हा काल सकाळी शर्यतीला चालू होतो मी. हा तर बैल आपला अजून कधी पळणार आहे आता मेहरबान 23 तारखेला मुळशीला पळायला जाणार आहे. आणि आताच तुम्ही बारूद बैलाची पत्री मारली तर त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? भारत काय नक्की जरा चोळल्या होत्या ना त्याच्या, मग थोडा कमी जादा गती करतो म्हणून पत्री मारून दिली. टेन्शन नाही ना आता सीझनभर त्याला पळायला. आणि मेहबूब बद्दल काय बोलता तुम्ही? महबूब म्हणजे काय महाराष्ट्राचा किंगच आहे. बिंदूर क्षेत्राला जो बादशाच आहे. 3 फेऱ्याला पण पळतो होता. 3 फेऱ्याला पण पोहतो. पण बैल म्हणजे बिंदूर क्षेत्राचा इतिहास घडवला त्या बैलाने. 100%. 5 वर्ष नॉनस्टॉप बिंदूरला पाळणारा बैल आहे तो. तर तुम्ही आज किती बैल पाडणार आज आतापर्यंत 15 बैल झालेत. सकाळपासून? हा म्हणजे अजून दिवसभर आहेत. अजून 10-15 होतील संध्याकाळपर्यंत. चला तर धन्यवाद. आभारी. आता बैल बिल भरला, आता निघतो घराकडे.